पुणे महापालिकेमध्ये भाजपनं सर्वच्या सर्व 165 जागांवर केवळ एकाच चिन्हावर उमेदवार उभे केलेत। विरोधी पक्षांच्या युती आघाडीमध्ये चिन्हांची खिचडी झाली आहे, तर भाजपकडे एकच कमळ आहे। हेच समीकरण कसं निवडणुकीमध्ये निर्णायक ठरतंय, पाहूयात हा रिपोर्ट। पुणे महापालिकेच्या सर्व 41 प्रभागातील एकूण 165 जागांसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले, पण यात बाजी मारली ती भाजपनं। पुण्यात भाजपच्या कमळ चिन्हावरच सर्वच्या सर्व 165 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। भाजप पुण्यात आरपीआय आठवले गटासोबत युतीमध्ये लढतीये। भाजप स्वतः 158 जागा लढतीये, तर युतीतील आरपीआय आठवले गटासाठी 7 जागा सोडण्यात आलेल्या आहेत। एकूण जागा 165, भाजप उमेदवार 158, आरपीआय आठवले गट 7, चिन्ह कमळ। 2 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध। एकीकडे भाजपची ही शिस्तबद्ध रणनीती असताना दुसरीकडे भाजप विरोधी पक्षांमध्ये मात्र चिन्हांचा आणि उमेदवारीचा मोठा घोळ पाहायला मिळतोय। महायुतीमध्ये एकमत न झाल्यानं भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच उभे ठाकलेत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या। महाविकास आघाडीतही 14 प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत।